नमस्कार नमस्कार आजोबा नमस्कार आजोबा नमस्कार ओ आजोबा ओ आजोबा आयो गवाला अहो कधीच आलोय सगळी फालतुगिरी करून झाली आवाज देऊन देऊन थकलो मी ऐकायला काही येत नाही काय नाही 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 माझा जरा डोळ्याचा काहीच प्रॉब्लेम नाही माझा जरा वाईच कानाचा प्रॉब्लेम आहे वाईच ऐकायला कमी येतं मला नाही नाही वाईच ऐकायला येत नाही पूर्णच ऐकायला येत नाहीये तुम्हाला बरं मी जनगणना करायला आलो जनगणना जनगणना हे खाणेसुमारी काय खाणेसुमारी नाही इचलकरंजी लांब आहे ती कन्याकुमारी इचलकरंजी नाही नाही अहो जनगणना जनगणना म्हणजे मी तुम्ही एक मी 2 3 4 5 6 7 8 असे असे जन मोजायचे गणना करायची जनगणना 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 मला सांगा तुमच्या घरात कोण कोण आहे माझ्या घरात माझ्याच ना तुमच्याच घरात माझ्या घरात बघा असते आजा नाव काय त्यांचं रामचंद्र अच्छा हळू बोला दचकायला होते रामचंद्र पुढे आजा माझा आजी असती पंजी असती पंजा असतो खापर पंजी सगळी असतात घरात एक तुम्हाला जरा वाईट वाटेल एक सांगतो तुम्हाला हे जे आहे ना आता हे म्हणजे तुमचं मरणाचं वय झालेलं आहे आता मरायला टेकलेलं आहे तुम्ही आणि हे जे आता तुमचं चाललेलं आहे ना ते बोनस आयुष्य आहे आणि तरी तुम्हाला आजी आजोबा पणजी खापर पंजोबा सगळे आहेत नाही सगळे मरून गेलेत सगळी मेलेत ना म्हणजे गेलेत ना अहो गेले ते गेले गेलेल्यांबद्दल आता परत विषय नाही काढायचा नाही पण सगळे मरून गेलेत ना मरून गेलेत ना मग ते मग इथे त्यांची नावं नाही लिहायची हो इथे खाडापड होते ना आजोबा नाही पण ती जरी मेलेली असली का नाही मग तरी माझ्या या घरात सगळी अजून वावरत असत्या माझा आजा नाही नाही असं नाही करायचं माझी आजी बघा तिकडं बसल्या मेथीची भाजी खुडत्या माझा पंजा त्या साईडला उभा आहे बघा काय बोलता माझा खापर पंजा अयो कसला इवाळतोय माझा खापर पंजा का त्याच्या पायावर पाय देऊन उभा राहिलाय. आमच्याच घरातील आमच्याच माणसाच्या पायावर पाय देऊन उभा राहत बघा आजोबा उगाच असं घाबरायचं नाही एकतर माझी पार्टनर कालपासून मला सोडून गेली अक्षरशः एकटा पडलोय मी माहितीये त्याच्यात असं घाबरवायचं नाही हा तुम्हाला सांगतो आजोबा हा चला तुमची बायको पोरं दाखवा पोरं दाखवतो की त्याला काय तवा ते काय मोर दाखवा म्हटलं ना म्हणून मोर करून धावला मोर नाही मी पोरं दाखवा पोरं बायको दाखवा बायको दाखवा तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला मी बायको केलीच नाही मग तरी एवढी पोरं आहेत नाही तसं नाही काय मी बायको नाही केली मी बायका केल्यात बायका केल्यात अरे वा बायका केल्यात पहिल्या बायकोचं नाव सांगा पहिल्या बायकोचं नाव माझ्या जनी वा वय काय तिचं वय सांगायचं तुम्हाला वय कवाचं सांगू आत्ता सांगू का ती मेली तवाचं सांगू मेली ती मग कशाला इथे सांगताय मगाशीच सांगितलं ना गेलेल्यांचा विषय नाही काढायचा हा चल बोला तुमची दुसरी बायको आहे ना तिचं नाव सांगा तिचं नाव जेनी जेनी पहिली जनी दुसरी जेनी असं किती जणींना फिरवलंय तुम्ही
कॉमेडी तिची ती निघून गेली. अच्छा, अच्छा, अच्छा. आता मी पण निघून हा, जाईल. ते- मग बसा बोंबलत तिथं. सॉरी 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 नाही पण आजोबा एकदम दुसऱ्या बायकोचं नाव तुम्ही एकदम फॉरेन स्टाईल मध्ये ठेवलं एकदम जेनी. मग फॉरेनरच होती ती. काय बोलता? काय झालं माझी जणी गेली ना. हा. मग मी असं दुःखात असं हे झालो होतो. काय, उलटे पडलात? नाही हो. दुःखात बुडलो हा, अच्छा, अच्छा, होतो. बुडाला. मग दुःखात न सावरायला मी गोव्याला गेलो होतो. ओ वा. हे. तेव्हा तिथं ती जेनी आली होती ऊन खायला. अच्छा मला बघितल्या अशी बद करणं प्रेमातच पडली माझ्या. तुमचं हा मी पहिला लय खतरनाक दिसायची. आता काही कमी नाही. माझ्या प्रेमात पडली. अच्छा अच्छा मग आमच्या दोघांचं लगीन हा, झालं. हा, हा. दुपारी पूजा झाली, संध्याकाळी गोंधळ झाला. हा, बा. अशी कडी लावून घेतली, दुधाचा ग्लास बस 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 कळलं 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 पुढचं कळलं मला नका सांगतो तुम्ही. तर जेनी आजीला बोलवा. कोणाला? जेनी आजीला बोलवा. आता ती इथं कुठं आहे तेव्हा ती म्हणजे गेली पोर्तुगीजला निघून. हो काय झालं माहिती आहे का? 1960 साली ते हे झालं ना असं गोव्याचं ते असं हे फाळणी नाही फाळणी नाही हो ते असं काय स्वातंत्र्य झालं ना अच्छा, अच्छा, गोवा. हा, 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 स्वातंत्र्य. तेव्हा पोर्तुगीज लोक गेले निघून बरा गोव्याला. हो. मग ही म्हणली मला पण जायचं आहे माहेरला. अरे बाबा मग गेली तेव्हा ते ह्याच्यात बसून असे ते नसते का असं पाण्यात बोट 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 हा बोटीत बसून गेली निघून परत आलीच नाही. अरे बापरे मला गावला गेली ते गेलीच अहो, म्हणजे ती इथे नाहीये ना. नाही इथं. अहो मग नाहीये त्यांचं नाव कशाला सांगता इथे खाडाखोड होते नाव आजोबा. बघा तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो. हा ठीक आहे मी जे विचारतो ना त्याची नीट उत्तर द्या. चला मुलं बाळा काय आहेत तुम्हाला? पोरं 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 किती आहेत? माहिती घे पोरं. हा पोरं किती आहेत सांगा. 3 पोरं न 2 पुरी आहेत. 2 पोरी. अच्छा. हा, मग जनीला 2 पोरं 1 पोरगी आणि जेनीला काय होतं का? ते मला कसं माहिती असणार ना आजोबा का अशी फालतूगिरी करताय तुम्ही? 3 पोरं 2 पुरी. 3 पोरं 2 पोरी. हा ओके बघ पहिल्याचं नाव काय होतं? पहिल्या मुलाचं नाव काय होतं? हे रामचंद्र. रामचंद्र. हा मग अशी तुम्ही तुमच्या आजोबाचं नाव रामचंद्र सांगितलं. मग ते हे त्याच्यावरच त्याचं नाव रामचंद्र ठेवलं. मग तो आहे काय रामचंद्र आहे? तो लहानपणीच गेला पळून. अरे लहानपणीच पळून गेला. पळून लहानपणी. मग इथे त्याचं नाव नको लिहू. माघारी येईल असं वाटतंय म्हणा. त्या कार्डावरनं नाव खुडलं नाही ना. अरे मग नाव लिहू का? बघा लिहायचं असलं लिहा पण तेव्हा आल्यावर मी घरात घेणार नाही त्याला. हाकलून देणार नाही मी त्याला. ए बघा तो नाहीये ना इथे. नाही इथं. मग यार तुम्ही त्याचं नाव कशाला लिहायला लावताय यार? तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो. अरे पण मी विचारते म्हणून तुम्ही सांगता पण नसलेल्यांची नावं कशाला तुम्ही लिहायला सांगता? खाडाखोड होते साहेब ओरडता तो आजोबा. काय असं काय करताय तुम्ही? तुम्ही दुसऱ्या मुलाचं नाव सांगा. त्याचं नाव हे अंशा. अच्छा तो पोर्तुगालला गेलाय काय? नाही गेला. पळून नाही ना गेलेला? अजिबात बोलवा त्याला. कुठं बोलवायचं आता? म्हणजे तेव्हा असेल त्याच्या नवीन आहे बापाकडे. 12 वर्षाचा होता 12 वर्षाचा तेव्हा त्याला दत्तक देऊन टाकला. अरे यार तुम्ही काय करताय यार? इथे नावं लिहितोय तुम्ही. दत्तक दिले तर त्याची तिकडे जनगणना होईल ना. असं काय करताय आजोबा? फालतूगिरी करताय तुम्ही. जोक करताय ना माझा? जोक करताय ना? जोक करताय ना? हं? मला आजपर्यंत कधी जमलाच नाही. काय ओक ओक त्यासनी पण कवा तरी जमतो. काय ओक अरे यार फालतूगिरी चालली आहे तुमची एकदम फालतूगिरी चालली आहे. तुम्ही विचारताय ते मी सांगतोय फक्त. तुम्ही विचार करून मला विचारा की आपल्याला काय विचारायचंय मग मी तुमचं विचारलेलं सांगेन. अशी शहाणपणा करू नका. मला माझं काम शिकवू नका. मला कळतंय माझं काय काय करायचंय ते. Right. हा, ते 2 मुलं सोडा. ती मुलगी आहे ना त्यांना. हा, जमीला एक मुलगी होती ना. हा, बोलवा तिला. कुठं बोलवू? मुलगी दाखवा हो. चला मुलगी दाखवा. बोल काय हळूहळू चाल. मुलगी दाखवा ना यार. दाखवतो की त्याला काय तावात. रांग नंग डंग लंग ढक्कळक 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 ढक्कळक. एक मिनिट काय फालतूगिरी कसली चालली आहे?
तुम्ही म्हणला की हलगी दाखव. अरे यार हलगी नाही हो, मुलगी मुलगी दाखवा. मुलगी बोललोय, मुलगी. करतोय ये करतोय ये. जास्ती शहाणपणा करून बोलू नका. मुलगी दाखवा. काय काय नाव काय आहे तिचं? तिचं नाव लिहा वनी. ती पोर्तुगलला गेलीये? नाही गेली. पळून गेलीये? पळायला नको का तिला? दत्तक दिलीये का? कशाला मारायला घेतोय कोण अरे अरे मग करते काय ती? करते काय काही काय काय दाखवताय मी? तुम्ही विचारलं काय करता ती खाती नुसती. सकाळ दुपार संध्याकाळ नुसती खात असती. खाऊन खाऊन घरदार इकायची वेळ आणल्या माझ्या होती. म्हणून म्हणलं बाया तुझं लगीन लावून देतो. नवऱ्याचं काय खायचं असेल ते खा. म्हणजे तिचं लग्न झालंय झालंय ना? लगीन. अरे मगाचपासून सांगतोय जे नाहीये त्यांचा विषय काढू नका ना यार. तुम्ही इथे खाडा कोणा तेव्हा साहेब ओरडता तो माझे. तुम्हीच विचारताय म्हणून मी सांगतोय. अरे यार नका ना माझी. मला हौस आल्या का बायका पोराचं उघडं पडाय. यार इथे चुकताय ना हो. ते मुलांचं जाऊ दे. ते जेनीची मुलं आहेत ना, जेनीची मुलं आहेत ना दोन, ते त्यांचं तुम्हीच सांगायचं सगळं. मी एक शब्द विचारणार नाही, तुम्हीच सांगितलं. बस बस तुम्हीच सांगायचं. हा बोला. परत माझ्या नावानं वरडायचं नाही. एकतर तुम्हीच विचारताय. लिहा माझ्या जेनीच्या पोराचं नाव गौरव. गौरव. तो पोर्तुगलला गेलेला? नाही गेला. पळून गेलेला? नाही गेला. दत्तक दिलाय? नाही दिला. इथे जर त्याचं नाव लिहिलं तर तुम्हाला आवडेल ना? आवडल पण लिहिलं काय नाव? लिहिलं नाव लिहिलं. कशाला नाव लिहिलं त्याचं तुम्ही? त्याचं नाव तुम्ही लिहिलं कशाला सांगा. मी त्याला माझा पोरगा मानतच नाही अजिबात. एक नंबरचा हरामखोर पोरगा आहे, लुच्चा पोरगा आहे गावऱ्या माझी. कधी मिळाल नसल्या गावठी कोंबडी हाडली आता सगळ्या दुनियेत पिसत. एक नंबरचा नालायक आहे. दुसऱ्याच्या तुकड्यावर जगतो. गाढवासारखं डुकरासारखं नुसतं उकीर द्याव हिंडत असतो तो. अरे म्हाताऱ्या, अरे स्वतःच्या मुलावर एवढा राग कशाला काढतोय? तो राग माझा नाही, लेखकाचा राग आहे हो. खांडेकरनं लिहिलंय स्क्रिप्ट ही. अरे तो खांडेकर आणि गौरव त्यांची दुश्मनी नेहमीच प्रत्येक स्किटला असते रे. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको यार. ओ आजोबा ओ ती दुसरी मुलगी राहिली ना, तिचं सांगा हो प्लीज. तिचं सांगा. आता माझ्यावर बघा, मला त्रास होतोय, खूप त्रास होतोय. तुम्ही हळू विचारा की मला. तुम्ही कशाला वर चढून मला विचारताय? मग नाही विचारत. दुसरी मुलीचं नाव काय आहे? असेल काय पण नाव तिचं? अरे सांगा ना तुम्ही. ती पोर्तुगलला गेली नाही गेली ती पोर्तुगाल. ती पळून गेली? नाही गेली पळून ती. दत्तक दिली आहे का? नाही दिली दत्तक. मग इथे तिचं नाव लिहिलं तर चालेल का? चालेल. मला लय आवडतं आमच्या बरोबर नाव घेतलेलं तिचं. पण काय करायचं, मला सोडून निघून गेली माझी रसिका. गेल्या आठवड्यापर्यंत माझ्या बरोबर होती. रशिये का गेली, कशाला गेली, तिचं तिला परमेश्वरलाच माहिती आहे. अरे म्हाताऱ्या, अरे कसली फॅमिली रे तुझी. एक बायको इंडियन तर दुसरी पोर्तुगीजची. एक पोरगा दत्तक दिले तर एक पोरगा न सांगता गेलाय. एक पोरगी नुसती खाते तर एक पोरगी न सांगता गेली. अरे तू का नाही गेलास? तू का नाही मेलास रे म्हाताऱ्या? तू का नाही मेलास? मी तरी कुठे जिद्द आहे तवा. मी पण 200 वर्ष झालं मेल्यालो. मला थडग्यात बसून बसून लई घाम आला होता. म्हणलं घराकडनं जाऊन यावं म्हणून मी इथं आलोय. पाहुणं, अहो गंमत करतोय मी. पाहुणं, अहो गंमत चव्हा नाही, मी जिद्द आहे. गेलं वाटतंय. आता ह्याचं नाव जनगणनेतनं कमी करायला लागतंय बहुतेक. क्या बात है. मस्त झाला परफॉर्मन्स. हास्य रसिक, तुम्ही काय म्हणाल? सई, एखादा नट त्याची बॉडी किती प्रकारे वापरू शकतो याचं उत्तम आणि जितं उदाहरण या मंचावर आहे, याचा मला भयंकर आनंद होतो. तुम्ही आजपर्यंत खूप म्हातारे केलेत, पण प्रत्येक म्हातारा प्रत्येक
म्हाताऱ्यापेक्षा वेगळा असतो आणि आज तर यू किल्ड इट, म्हणजे दुसरे काही शब्दच नाही आहेत. आणि मला असं वाटलं संदेशदा यू आर ऑन फायर टुडे. आज असं सगळं भट्टी जमून एक मस्त छान तुम्ही स्टेजवर येऊन भडका उडवलात आणि खूप मजा आली. सुपर परफॉर्मन्स. प्रसाददा. रोहित, लाजवाब बेरिंग होतं तुझं, म्हणजे कमाल बेरिंग होतं, कमाल. मला आत्तापर्यंतचा तुझा सगळ्यात आवडलेला हा परफॉर्मन्स आहे आज तागायचा. संदेश फार मस्त एनग्रॉस्ड होऊन आणि तो सिरियसनेस सुटू दिला नाही स्टुडंट, त्यातनं निर्माण होणारा ह्युमर जास्त अपील होत गेला मला. लिहिलं पण फार उत्तम होतं आणि भयंकर इन्व्हॉल्वमेंटनी तुम्ही दोघांनी हे स्किट सादर केलं. रोहित, खऱ्या अर्थाने डेडली परफॉर्मन्स होता तुझा. आणि रसिका जरी तुमच्या सोबत नसली तरी रसिक कायम तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे टेन्शनच नाही. क्या बात है. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, नेहमी केस हलवत टाना करणारा गौरव आज वकील बनून एक केस सोडवायला निघालाय. बघूया त्या कोर्टात काय घडतंय. तुमच्या समोर येतात फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव आणि कोळीवाड्याची रेखा वनिता आणि छोट्या छोट्या एंट्रीज मधून आता संपूर्ण स्किट मध्ये घुसखोरी करणारा निखिल वने. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज मी ॲडव्होकेट आहे. मी असा वकील आहे ना, 5च मिनिटात केस सॉल्व्ह करतो. 5च मिनिटात. इतका खतरनाक मोरे, वकील आहे. 5च मिनिटात केस सॉल्व्ह करा. Yes. पटकन कारण आज दुपारपर्यंत मलाही निघायचंय. हो. अहो, आज दुपारी 2 वाजता आमच्या शाळेचं रियुनियन आहे अच्छा. आणि ड्रेस कोड 9 वारी आहे. पण मला 4 वार जास्त घ्यावे लागतील ना. त्यापेक्षा 1 महिना अख्खा घ्या ना. 4 वार घेताय ना, म्हणून म्हटलं 1 महिना अख्खा घ्या. करिअर बरबाद करे ना. I'm sorry, madam. माझ्याशी नीट बोलायचं. I'm sorry. हा? हा. चला पटकन आरोपीला बोलवा. 5 मिनिटात काही ती शिक्षा सुनावते, आता पटकन सोडून टाक. नाही शिक्षक का सुनू नका. आधी सुनावणी होऊ द्या, सगळं बाकी नंतर करा सगळं. सुनावणी होईल, पटकन बोलवा. ओके. हा. आरोपी निखिल हाजीर हो. बने वने बने तू अरे, कोण आहेस तू? तुम्ही याला ओळखता? अरे सवाल मेरा बचपन का दोस्त आरोपी निखिल बने यांना बाइज्जत बरी करत आहे. हो मॅडम, थांब. अरे आधी ऐकून तर घ्या. याला कशाला आणलाय? हा, आधी सुनावणी तर होऊ द्या. डायरेक्ट का सोडतात त्याला? सॉरी हा. ते खूप दिवसांनी भेटलो ना, थोडं एक्साइट अरे झालं. वने, खूप दिवसांनी काय, खूप वर्षांनी भेटलं यार. हो यार बने, किती वर्षां पण खरं सांगू थोडाही फरक नाही पडलाय तुझ्यात. बने म्हणजे आताही शाळेचे कपडे घालून गेलास ना तर तुला कोणी ओळखणार नाही यार. गप वने, तू पण आता शाळेचे कपडे शाळेचं गेलीस ना तर बाई समजून तुला एक साथ नमस्ते करतील सगळे. क्या बात आहे यार. सॉरी मॅडम, सॉरी. काय तुम्हा दोघांना असं बघून ना मला पण शाळेत गेल्यासारखं वाटतंय. खरं सांगू का आज खूप दिवसांनी भेटले. पटकन मोरे आटपा. Yes. तुला माहितीये आज आपल्या शाळेची रियुनियन आहे. काय बोलते? माहित नाही? नाही ना. मोरे पटकन आट. तू शाळेच्या ग्रुपवर पण नसशील. कुठे? थांब पटकन ऍड करते तुला. मॅडम माझं ऐका ना मॅडम. ऐक ना वने, ऐक ना. ते ग्रुप मध्ये सही आहे का? तामणकरांची सही. बने, छपरी अजूनही तिच्यात अडकलाय. अरे नाही, आज केलं नाही का ते गॅदरिंग मध्ये केलं होतं. काय भारी केलं होतं यार. तीच पाच ना बाई, मला खूप आवडली. तेव्हापासून item दिसते यार ती. पण तसं काय डोक्यात ठेवू नको. मी आपला ग्रुप बनवला म्हणून विचारला. अजून ग्रुपवर आहे आहे ती. ना. मॅडम आपण केस सुरू करूया का? हो लवकर तुम्ही इकडे ना प्लीज. इकडे ना. प्लीज तर आरोपी निखिल बने. आरोपी नाहीये, आरोप अजून सिद्ध व्हायचाय. पण मॅडम तो आरोपी म्हणून आलाय, कोर्टाच्या भाषेमध्ये असंच म्हणतात. तरी पण माननीय आरोपी असं म्हणा. काय म्हणू? माननीय आरोपी. हा, नाही, म्हणजे माननीय. असं मला म्हणायचं आहे. हा, मा- माझ्या पुढे टिंब नाहीये. माननीय आरोपी. याला म्हणायचं आहे. हा
माननीय आरोपी निखिल बने यांच्यावरती असा आरोप आहे की यांनी गेली महिनाभर चौगुले मॉलमध्ये चोरी केली आहे. हो, हे मॉलमध्ये जायचे, वेपर खायचे, चॉकलेट खायचे आणि रॅपर तिकडेच फेकून द्यायचे. आताच परवाच यांना 15 एप्रिलला रंगे हात पकडण्यात आलेला आहे. त्या दिवशी होळी असेल. होळी का असेल? रंगे हात. अरे यार वने, तू अजून पण त्याचे फालतू पिजे करते. अहो तुम्हाला सांगतो, शाळेत असताना ही वर्गात ना अशी पिजे सांगायची ना, बाहेरून शिक्षक जायचे ना, ते चालता चालता लुळे व्हायचे असे. एवढं फालतू पिजे सांगते अजून पण. मॅडम ऐका ना, महिन्याभरानंतर तो आपल्या ताब्यात आलाय. तो चोर आहे, चोरी करतो तो. बने तू हे केलंस? एक मिनिट, तो काय नाही बोलणार आहे? अरे 4 दिवसांपूर्वी त्याला मी पकडलेला आहे, कळलं का? तो असा मॉलमध्ये गेला, त्याने बघितलं, इकडे तिकडे बघितलं, कोणी दिसत नाहीये. कोल्ड्रिंकची बॉटल उचलली, ती संपवली आणि ती तशीच फेकून दिली. आणि हे बघा मॅडम, ती कोल्ड्रिंकची बॉटल इथे आहे आणि त्यावर निखिल बने यांच्या हाताचे ठसे आहेत. मॅडम हे बघा, मॅडम लिहून घ्या ना. मी ऐकते ना, लिहून नंतर घेईन. नाही तसं नाही, तुम्ही ते ठीक आहे, पण फोनवरती काय बघता? इकडे बघा ना आमच्याकडे, फोनवरती काय? मी जज आहे आणि या मंचावर जज मोबाईलवर असलेला चालतो. कळलं? आणि मी फक्त इथे हसायला येत नाही, निकालही लावते. मग काम करा ना, काय? छोटा आरसा घ्या, पावडर पप लावून घ्या, चॉकलेट पण खाऊन घ्या. अरे ही चांगली आयडिया आहे. अजी इथे लक्ष द्या, इथं. सॉरी 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 ही केस महत्वाची आहे. तर ह्या बॉटलवर आरोपी निखिल बने यांचे ठसे आहेत. ह्या बॉटलवर. बने, तुझ्याकडून कोण आले युक्तिवाद करायला? हा, ते वकील येतात माझे, ते बोलले 5 मिनिटात इथे एक पोहोचतो. मिनिट, कोणता वकील आहे? खूप मोठे तो वकील. गौरव मोरे यांच्या समोर उभा राहू शकतो. अहो ते येत आहेत, कोण? प्रसाद खांडेकर. एक मिनिट, तो वकील अजिबात चालणार नाही. नाही नाही, युक्तिवाद कमी, वाद जास्त होतील. नाही, तो कोण म्हणलं तो वकील आहे? ऍडव्होकेट आहे? अरे तो आडवा कोर्ट आहे. नाही नाही नाही, त्याला मी वकील मानत नाही. हे बघा निखिल बने, मी तुम्ही माझ्याकडे बघा, माझ्याकडे इकडे तिकडे बघू नका. इकडे बघा, त्या दिवशी तुम्ही मॉलमध्ये गेलात, कोल्ड्रिंकची बॉटल उचलली, ती तोंडाला लावली आणि बॉटल फेकलीत. इकडे तिकडे बघू नका, माझ्याकडे बघा. सांगा खरं आहे का खोटं आहे? अरे यार वने, मी काय नाही केलं यार. मला कळलंय रे, तू निर्दोष आहे, माहितीये मला. तुझा युक्तिवाद पटलाय मला. एक मिनिट, त्याने कधी केला युक्तिवाद आणि कोणासोबत केला? तुम्हाला कसं काय पटला? मला पटलाय, तो माझा बचपनचा दोस्त आहे. मला एक मिनिट, तुम्हाला असं म्हणायचंय की या बॉटलवर निखिल बने यांच्या हाताचे ठसे येस, ह्या बॉटलवर निखिल बने यांच्या हाताचे ठसे आहेत. आहेत. येस. कॅच. मोरे, आता सांगा याच्यावर कोणाचे ठसे आहेत? अहो मॅडम, असं काय करताय तुम्ही? तुम्ही मला गंडवताय. तेच मी सांगते, बनेला पण कोणीतरी गंडवलं असेल. कोल्ड्रिंकची बॉटल खाली पडली असेल, कोणीतरी पिऊन ती टाकली असेल, बने यांनी ते कचऱ्यात टाकण्यासाठी उचलली असेल, त्याच्यावर त्याच्या हाताचे ठसे पडले असतील. याचा अर्थ तो चोर होत नाही. मोरे, एक मिनिट. ऍक्च्युली मीच प्यालोय, पण ही आयडिया चांगली आहे. मला माहितीये तू निर्दोष आहे, तू काय करू शकतो माहितीये मला. तू इकडे इकडे तुमच्याकडे पुरावा आहे का? पुरावा दाखवतो ना. इकडे इकडे उभा राहा. माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे. वॉट? फोटोग्राफ्स. तू सुटणार नाही आता. हे बने, हेच ते फोटो. त्या दिवशी तुमचा मित्र आहे ना, त्याने अर्धवट बदाम खाल्ले आणि ते उरलेले बदाम आहेत ना, लपून ठेवले. हे बघा बने? मॉल मध्ये. हे बघा, हे बघा, अर्धवट खाऊन पाकिट लपवतोय. हा आहे तो निखिल बने. हा बने? हा. यांनी बदाम खाल्ले? होय. जगात कुणी विश्वास ठेवणार नाही निखिल बने बदाम खातोय. बदाम कुठे गेले? अंगाला लागले तरी पाहिजे ना. पण हा दिसतं ना मॅडम. एक मिनिट, ही फाईल घ्या. ओके, ठेवा तिकडे. ठेवतो. आता सांगा, तुम्ही फाईल उचलताय की चोरी करताय? मॅडम, मी वकील आहे, मी का चोरी करेन? मी का चोर आहे का? तुम्हाला राजकन्यात कशाला घेतलंय? एक मिनिट, हा? इथे बोला. इथे मी चोर आहे का? अहो, कसं सांगू शकता की हा चोरी करतोय? हा नाहीये पुरावा. तुम्ही वेगळं काहीतरी सांगा. ओके ओके, आता माझ्याकडे निखिल बने यांच्याबद्दल सबळ पुरावा आहे. काय पुरावा आहे? दाखवा. माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत. कसले? हा व्यक्ती चोरी करतानाचा. दाखवा. बघा ए बने, कुठे आहेस तू? बघा. तो काय मागे लाल शर्ट? लाल कलर अजूनही चांगला दिसतो तुझ्यावर. मॅडम, हा चोरी करतोय. नीट बघा, चोरी कुठला? करतोय. तो बघ ना, हा तो काय बने? हा. चोरासारखा चाललोय बघ, तो मी. अरे यार, केवढा प्रामाणिक माणूस आहे, निर्दोष मुक्तता आहे. कसं काय निर्दोष?
कोणता चोर सांगतो एवढा प्रामाणिकपणे की मी चोरी करतोय? अरे मॅडम दिसते ना पण याच्यामध्ये हा चोरी करतोय म्हणून. ते दिसतंय. हा बघा हा लाल शर्ट. हा लाल ठिपका आहे. आता लाल ठिपका म्हणजे बने. हा. मग रात्री अंधार पडल्यावर गौरव मोरे समजायचं का मी? मॅडम असं काय करताय तुम्ही? मॅडम हा काही नाही खरंच चोरी केली मॅडम. गौरव मोरे समजा यांनी चोरी केली हा. असं. डिक्टेटर मध्ये आवाज नाही येणार? वॉचमॅन पकडणार नाही त्यांना? खाल्ल्यावरती पोटातून आवाज कसा काय येणार सांगा तुम्हीच. पोटात ना आवाज नाही येत? कसं काय येईल? चणे पावटा उसळ खाल्ल्यावर पोटात ना आवाज येतो. अरे यार मध्ये फालतू विनोद अजून पण करते तू. मोरे एका सभ्य माणसाला केस मध्ये अडकवल्या प्रकरणी कोर्टाचा परिसर 2 दिवस स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावते मी तुम्हाला. कोणाला? मला? हा. आरोपी तो आहे, मी आरोपी नाहीये. तो सभ्य माणूस आहे. लवकर साफ करा. मॅडम ऐका ना माझं. लवकर साफ करा. मॅडम होय ऐका ना. ती शाळेच्या इकडची बटाटेवाली आहे अरे आहे ना, गाडी पण टाकली तिने परत. आणि तो चुरापावाला. चुरा पाववाला नेहमी असतो, आपण जाऊया तिकडे खायला. लवकर साफ करा. मी करतो मॅडम, मी करतो. लवकर साफ करा. होय, मोरे. मी करतो, चल, करतो, लवकर तुम्ही जा. अरे ऐक ना, काय काय जजिंग करते यार तू. 1 नंबर. ते बघ इन्सिक्युअर झाले बघ. तुला ना त्यांच्या सीटवर एकदा बसवलं पाहिजे. नको, एवढं नको. भारी करते जजिंग. 1 नंबर. चल ना, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. हा, चुरा रिन्यूअलला पाव जातात आहे. तिकडे हा, जा. चुरा. मॅडम हो लवकर सुरू हा कर. तुम्ही जाऊन आम्ही करतो. चल, चल, चल. कर ना, चल ना. अरे मॅडम ऐका ना माझं. तू काय बघतोय? साफ व्हायची वाट बघतोय का? वाजव ना. झकास झाला परफॉर्मन्स, मस्त. आणि वने तू फार चिकणी दिसतेस, गोड स्टायलिश दिसतेय, मस्त. जोरदार टाळ्या. विचारूया हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दा. वनिता खरंच छान दिसतेस तू. हे तू विग लावलायस का केस कापलेस खरंच? विग लावलाय. अच्छा, नाईस, छान, Thank you. व्हेरी नाईस. कॉन्सेप्ट छान होती. ओव्हरऑल चांगला होता परफॉर्मन्स. मने वाटतोस तू तिच्या वर्गातला मित्र. मस्त, मजा आली. सई. छान झाला परफॉर्मन्स, मजा आली. तुम्ही आलात की धमाल करताच. तुम्ही स्वतः खूप एन्जॉय करता, त्यामुळे आम्हालाही खूप मजा येते. आज पण आली, खूप आली. वा वा वा. स्क्रॅच अँड विन साठी शुभेच्छा. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, लग्नासाठी प्रेयसीच्या वडिलांचा होकार मिळावा यासाठी काय काय करावं लागेल हे काही सांगता येत नाही. बघूया रसिकांच्या वडिलांचा होकार मिळवण्यासाठी श्रमेशनं काय करायला घेतलंय. तुमच्या समोर येतेय स्वीट कॉमेडी करणारी क्यूट गर्ल रसिका वेंगुर्लेकर आणि विनोदाच्या मंचावर फालतूगिरीला मानाचं स्थान मिळवून देणारी रत्नागिरीची 2 रत्न प्रथमेश आणि श्रमेश. नमस्कार 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 नमस्कार. ओ कानू नमस्कार. नमस्कार. तुमका कोपरापासून नमस्कार. काय तामन करा नू हा. ते बारक्या बेटकराच्या पोराबरोबर भांडण केलं हा. कोकणात बॅनर लागले तुमच्या भांडणाचे माहिती आहे. आवशीचो घो त्याच्या 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 आवशीचो घो. नाहीतर काय एवढ्या सोन्यासारख्या पोरीबरोबर भांडता म्हणजे काय. आय लव्ह यू. त्याच्याकडून तुमका बोलतय. आपल्या मनात पाप नाही हा. आपली डावी बाजू खंबीरा. काय प्राजक्ता हसता बघा हसता बघा. आता आल्याबरोबर अशी फालतूगिरी झाली. आता मुद्दा घात घालते. तर काय हा माझा पोर हा रसिका आता माझ्यावर जरा चिडला हा. म्हणून मार्केटमध्ये इलंय आणि ताजे ताजे मासे घेतले. म्हणून आता खुश होतला हा. आता घराशी जात. मासे खायचे घेतले तर सांगाक नको. काय रावस हा? घराशी जाते आता घराशी. गो रसिका खाय गेलस राहुलच काय बाहेर ये बाहेर ये. काय झाला ओरडू. काय झाला. असं आहे इकडेच, असं आहे काही जाऊचं नाही, असं इकडेच. तू सकाळ सकाळ काय करणो गिल्लस की काय हा. पारो कशाने चढला तुझो. पप्पा नू पारो चढतलो नाही तर काय. म्हणजे तुम्ही पण ना पप्पा नू एक चांगलं पोरग इलो होतो स्वतःच स्थळ घेऊन. आता नॉर्मली एखादं पोरगो इलो पोरीसाठी तर त्याची चांगली उडबस करतात. पण यांनी त्याचे उठा बसायचे वांदे करून टाकल्यानी होत. असाच पाहिजे त्या कथा श्रमेशा का.
अगो पोरी तुझ्या भल्याचाच केलंय, त्याची चॉईस प्रत्येक वेळी चुकता गो. तुमका काय माहित असं हो त्याची चॉईस? ता मरान दे ता काय नाही, मी तुका सांगतोय तो ढोलकीवाला बाबा आहे ना त्याच्यावर तुझा लगीन लावतोय. हा चांगलो माणूस आहे तो, कमी वेळ जागो राहता, सुखात राहशी. काय नाही लक्ष्मी पाणी भरत हिच्या घरी एवढाच, बाकी काय नाही. बाबा तुम्ही काय पण बोला, मी तुमचं ऐकूच दे. मी त्या श्रमेश वांगडाच लगीन करतले. अगं पोरी तुझ्या भल्याचा ताक करतय ना, बच्चू आहेस ग तू, बच्चू. अगं तुझ्या समोर बाबासारखो हापूस आंबो असताना तुझा या चिबूड कशाक वया. मला आवडता बाबानी चिबूड. अगं चिबूड पचपचीत असता गो, तुका समजता काय? ता काय नाही, शमेश बरोबर तुझा लगीन होऊचा नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष हा. नाही मी दगडावर रेष मारले, ह्या कशा घेवळता? अलका कुबल, अलका कुबल, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. आवशीचे दगड याच्या इंट्रिकत चुकलो, अलका कुबल अशा दारातच लोक कुबलतील एका. अलक निरंजन, अलक निरंजन. जेव्हा बाबा बोलणार रहस्य खोलणार, सुरी देणार सफरचंद सोडणार. लस द्या बाळा, पोलिओ टाळा, करू पोलिओचे निवारण, उपाय एकच लसीकरण. नारूचा रोगी कळवा, 1000 रुपये मिळवा. हचकी हचकी हुचकी. हौशी का गव्हर्नमेंटने आता या सगळा ग्रुप साधू ठेवलाय नाही की काय? साधू नाही बेटा, साधू नाही. माऊलीने मला तुला प्रॉब्लेम मधून सोडवण्यासाठी पाठवलंय. प्रॉब्लेम हो माझ्यावर? हो. बाबानू प्रॉब्लेम म्हणजे नेमका काय होणार हा? हे बघ मला दिसतंय. बाजूला हो, बाजूला हो, बाजूला. काय काय झालं? 2 कोंबडे, 2 कोंबडे, 2 कोंबडे झुंजतायत, झुंज खेळतायत. एक कोंबडा दुसऱ्या कोंबड्याच्या मागे काठी घेऊन लागलाय. वाद, भांडण, काठी, ऊस, बनपाव. मग काय कळणार नाही बाबा. तू कुठल्या तरी मुलाचं बेकार मन दुखवलंयस. होय बाबा तुमचा बरोबर असा. बरोबर काय बरोबर? औषध खाऊ मन हैसर असता, त्या पोराचा थैसर खय गेला. म्हणजे काल एका पोराच्या पोटरे शिजवलंय मारून मारून, एका मागणी घालून आलो होतो म्हणून म्हणून म्हटलंय बाबा. बाबा माका काय समजलं नाही नेमका काय तुम्ही बोलता वायता. बाबा तुमचं म्हणणं बरोबर असा. माझ्या बापाची ना लय प्रॉब्लेम करून ठेवले होते. तुमका माहित असा चांगलो चांगलो पोरगो इलो होतो, ते काही इतको त्रास दिलो, इतको त्रास दिलो. काय ते आबा? मला माहिती आहे, मला माहिती आहे. मनाची सूज लवकर बरी होत नाही. मला माहिती आहे, मला माहिती आहे. तू काळजी करू नको, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं चांगलं करेन. मुली तुम्हाला ओळखलंस, तुम्हाला ओळखलंस. कोण असाच तुम्ही बाबा? नाही ओळखलंस ना? नाही. मेकअपच जोरदार केलाय मी. ओळखशील कशी? ओळखशील, 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 ओळखशील. आता तू मला ओळखशील, तुझं मन परिवर्तन होईल. मी तुला आता एक मंत्र सांगेन, तो तुला लक्षात येईल. गत काळच्या आठवणी बघ. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. आठव 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 मोठे गोस्वामी महाविद्यालय गॅदरिंग. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. हाच तो दळबद्री डान्स जो बघून मी तुझ्या प्रेमात पडलो. मग पहिल्यांदा एका मुलात प्रपोज केलं होतं आणि तो पोरगो म्हणजे तू श्रमेश. श्रमेश बाबानू बाबानू बाजू खोड, बाबानू बाजू खवा बाबानू. श्रमेश त्या पोराचं नाव, एवढं मोठं तपस्वी हैसर इलो आणि त्या पोराचं नाव गेलं, तू कांडे चोराचं नाव घेतात. गपराव बाबानू माफ करा. माफ करो काही टेन्शन नाही, काही टेन्शन. तिची पत्रिका दाखवा, आपण तिची ग्रह दिशा बघू आणि आपण तिला व्यवस्थित करू. पत्रिका आहे माझ्या खिशात. बाबांनो द्या पत्रिका द्या. औषध खाऊ ह्या ऐकला तुमचा ऐकला या एवढ्या 5 मिनिटात? मी बोललो होतो, मी अवदस आहे, ती लगेच ऐकेल. ठीक आहे पत्रिका देते, माझ्या खिशातच आहे पत्रिका. तू ऐका बाबांचा बाबानू. तुमका एक सांगतंय, माझी पोर आहे ना लग्नात तयार नाही होत, तर तिचा लगीन त्या ढोलकीवाला बाबा बरोबर असा काहीतरी करा. मूर्ख आहेस तू. काय ढोलकीवाल्या बाबा बरोबर जर तिचं लग्न झालं तर तिचा बाप मरेल. नाही 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 पप्पानू नाही. मी ज्या बापाच्या सावलीत वाढले, आता सासरी पोहोचवण्याच्या नादात
करूच आहे नाही. बस झाला पोरी, बस झाला. बघला हो पोरी माझी किती काळजी बघला. पप्पानू आ? पण मी करतलंय तरी काय, मग लगीन तर करूच लागतला. गो माझ्या आवशी तू ठरव लग्नात तुका पुलाव भात जेवचो हा की बापाचे पिंड जेवचे पिंड पिंड पिंडावरनं आपलं कडलं मला पुढे जावं लागेल. हा बाबांनो उपाय सुचवा काहीतरी उपाय. उपाय आहे. हा. हिचं लग्न अशा मुलाशी करा ज्याचं नाव श्र पासून सुरू होत असेल. श्र पासून नाही, श्र पासून माझ्या ओळखीत एक पोरगो हा, पण तो काय कामाचो नाही हा. त्यापेक्षा अजून 2-4 पोरं आहेत तुमका सांगतोय. श्रंशुमन विचारे तो नको. मग एक लांबचो नातेवाईक हा श्रवराव मोरे. हे नाव त्याला तरी घेता येईल का विचारा. मग बाबांनो काहीतरी मार्ग काय सुचवा. उपाय? एवढी नावं सांगितली, त्याचा एक तरी श्राशी संबंध आहे का? मी काय म्हणते बाबांनो, तो ढोलकीवाला बाबा हा ना, तो माझ्या मनात असं घुसलो हा. तर तुमका श्र नावापासून पोरगो पाहिजे ना, त्याचं नाव मी श्राबा ठेव. मग यमाचा रडा त्याच्याऐवजी श्रेडा घेऊन आला तर जाशील त्याच्यावरून. नको, ही आयडिया कॅन्सल करूया. बाबांनो काहीतरी सांगा हो, माझे प्राण वाचील असा काहीतरी सांगा. का बस तू मूर्ख आहेस तू, मूर्ख. बाबा बरोबर हिचं लग्न होऊ शकत नाही. आयुष्याची ढोलकी होईल, दोन्ही साईडनं बडवत बसेल तो. त्याला काय लग्न करायचं असेल तर फक्त हिच्यासाठी योग्य वर आहे तो श्रमेश. मान्य आहे त्याच्याकडे काही कर्तृत्व नाही, कौतुक शून्य आहे तो, पण तोच योग्य वर आहे. हिचं त्याच्याशी लग्न झालं की राजयोग येईल, तुझ्यावरचं संकट टळेल, घरात पैसा येईल, भरभराट होईल तुझी, तुझा जीव वाचेल मुला, जीव वाचेल. बघितलं पप्पानू, बाबांचं पण त्याच म्हणणं असा. माझा श्रमेश सोबतच लगीन होऊ गोया. नाहीतर काय. आणि पप्पानू मग तुमचा जीव महत्वाचा असा. पप्पानू तुमचा जीव वाचू गयो. माझा श्रमेश सोबत लगीन लावून द्या पप्पानू. पोरी माझा काली जसा वर भरून आला. तू म्हणतेस तर तुझा लग्न त्या पेटकराबरोबर लावून देतोय मी. त्याचा आत्ताच फोन लावून बोलवते, म्हणजे तुम्ही दोघा बाबांचा आशीर्वाद घ्या. चला पप्पानू, फोन लावते त्याका. लावून टाका लगेच. हॅलो हॅलो हॅलो, कोण? जरा मोठ्याने बोलशाल. हॅलो. ही तुमची लायकी. लायकी सांगण्यासाठी लोक फोन करतात. हॅलो, कोण बोलताय? जरा हायसर बघशाल. अरे ही तुझी लायकी. हा अरे असे केस लावून दाढी लावून व्हेरिएशन येत नाही. फोन ठेवू नको. फोनवर बोलताय, फोन ठेव. हा खया काठी खया माझी. नाही, 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 नाही,